पनीर वाटाण्याची भाजी करायची आपल्याला. त्याच्यासाठी वाटण काढते. कांदे घेतले 2 कापून. तो उकळत्या पाण्यामध्ये आपण जरा उकळून देणार आहे चांगलं मऊ होईपर्यंत. आणि काजू 5-7 घेतलेले दोन्ही चांगले उकळून देऊ म्हणजे मऊ होईपर्यंत. आणि अर्धा चमचा हवरी तीळ घेतलेले आहे. आता आपण ते उकळले मऊ पडले चांगलं गाळून घेतले. आता चाळणीमध्ये टमॅटो घेतले 2, थोडंसं आलं आणि लसूण हे चांगलं आता बारीक करून घेऊ. त्याच्यामध्ये थोडे कोथिंबीरीच्या काड्या घातल्यात. एकदम बारीक करायची पेस्ट अशी. आणि त्याच भांड्यामध्ये कांदाही वाटून घेणार आहे. असं बारीक वाटून घेतलं आहे आता कांदासुद्धा. आता आपण फोडणीसाठी कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. तेल तापलं की थोडीशी जिरी टाकून घेऊ. जिरी तडतडली की तमालपत्र लवंग मिऱ्या 2-2 घेतल्यात आपण. ते छान फुलून द्यायच्या. आणि छोटा कांदा आपला तोही तेलामध्ये मऊ होईपर्यंत तळून घेऊ. कांदा चांगला मऊ होईपर्यंत असा तळून घ्यायचा आहे जरा. आणि आता त्याच्यामध्ये आपण टमॅटो आणि ती वाटलेली पेस्ट टाकून घेऊ. ती चांगली आता तेल सुटेपर्यंत आपण तळून घ्यायची आहे. त्याला एक जीव करू चांगला हे काय मसाल्याचा असा चांगली तळून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकले. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. लाल तिखट जितकं तिखट लागते तसं टाकून घ्यायचं आपण. आणि छान असं हलवून घ्यायचं. परतून मसाला घ्यायचा आहे भाजीपर्यंत चांगला असा. आणि आता त्याच्यामध्ये वाटण वाटलेलं आपण कांद्याचं तेही टाकून देऊ. आणि छान तेही परतून घ्यायचे आपल्याला तेल सुटेपर्यंत. धना पावडर घेतली आपण अर्धा चमचा. तोही त्याच्यामध्ये टाकून घेतोय परतण्यासाठी. छान परतून घ्यायचं असं तेल सुटेपर्यंत सर्व वाटण परतून घ्यायचे आपल्याला. म्हणजे असा कलर येतो परतून घेतल्याच्या नंतर. किचन किंग मसाला घेतलाय आपण. तोही त्याच्यामध्ये टाकून घेतलाय. आता तोही छान परतून घ्यायचा. मसाला चांगला जेवढा परतून तेवढं भाज्या छान होत्यात. बघा आता किती परतून घेतलेलं आहे आपण. त्याच्या ह्याच्यावरून कलरवरून कळतेच आहे मसाला चांगला परतण्यात आलेला आहे. आता आपण वाटाणा टाकून घेतलाय. वाटाणाही छान परतून झाला की लगेच आपण त्याच्यामध्ये आता गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकलेले आहे. जितका रस्सा लागतोय तशी ही भाजी घट्टच असते. त्यामुळे जास्त काही पाणी नाही टाकतात. मध्यम असं घट्टच केलेली आहे. एकीकडे लगेच आपण आता पनीर परतण्यासाठी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये तेल तापलं की आपण त्याच्यात पनीर तळण्यासाठी टाकून द्यायचं. पनीर इकडं तळून होतं आहे तोपर्यंत. आता थोडंसं त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं आहे पनीरमध्ये. आणि लाल तिखट म्हणजे त्याच्यामध्ये मुरल्या जातं मीठ आणि लाल तिखट. तोही चांगला आता तळून घेऊ आपण. पनीर तळून घ्यायचं. असं पनीर तळून घेतलेलं आहे. आता टाकून घ्यायचं पनीर. इकडे तोपर्यंत भाजी उकळत होती. आणि थोडीशी आता कोथिंबीर टाकून घ्यायची. झाली आपली आता ही भाजी तयार. कशी झाली आहे बघा. घट्ट इतपत घट्ट ठेवलेली आहे भाजी. खाण्यासाठी भाजी तयार झालेली आता. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
सबस्क्राईब नक्की करा.